नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे एक्झाम्पल्स. मित्रांनो, पेज नंबर 6 वर दिलेले जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्याच पद्धतीने हाय टाइड्स आणि लो टाइड्स काय असतात याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सॉल्ड एक्झाम्पल्स. 2 मिनिटं थांबा. सॉल्ड एक्झाम्पल्स म्हटले म्हणजे ते कामाचे नसतात अशातला भाग नाही आहे. सॉल्ड एक्झाम्पल्स मधले सुद्धा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जात असतात. त्या दृष्टीने सॉल्ड एक्झाम्पल्स पण कसे आहेत किंवा कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. सॉल्ड एक्झाम्पल असो किंवा कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल्स असो किंवा न्यूमरिकल्स आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, त्याच्यातला गिव्हन डेटा काय आहे हे समजून घेणं सगळ्यात अगोदर गरजेचं असतं. जास्त डिटेलमध्ये न जाता आपण सरळ सरळ एक्झाम्पल हाती घेऊ. पहिले एक्झाम्पल काय दिलेलं आहे, महेंद्र अँड विराट are the two students sitting on a bench 1 meter from each other. ते किती अंतरावरती बसलेले आहेत? 1 मीटर अंतरावरती बसलेले आहेत. Where Mahendra's weight is 75 kg and Virat's weight is 80 kg. एकाचं वजन म्हणजे महेंद्रचं वजन 75 किलोग्राम दिलेलं आहे अँड विराटचं वजन 80 किलोग्राम दिलेलं आहे. देन व्हॉट कुड बी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला लावावा लागेल. जर कदा मासेस दिलेले आहेत, 2 ऑब्जेक्टचे मासेस दिलेले आहे, त्यांच्यातलं अंतर दिलेलं आहे आणि तुम्हाला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यातला काढायचा आहे, तर बट ऑब्विस आहे आपण न्यूटनचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे F=g m1m2/r², हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. सो एक्झाम्पल पाहूयात, त्याचं डायरेक्ट आपण सोल्युशन पाहू. गिव्हन डेटा काय दिलेला आहे. Given data m1, that is Mahendra's mass, is 75 kg. Then m2 means Virat's mass is 80 kg. The distance between them, that is r, is 1 meter. Okay, and what another thing is given? It is g is equals to 6.67 into 10⁻⁻11 Newton meter square per kg square. And what we have to find, it is force of gravitational force म्हणा किंवा force of attraction म्हणा, तो आपल्याला काढायचा आहे. Which formula we will use? We will use F is equals to g m1m2/r². Now solution. First of all, we will see are the given measurements in a standard form. गिव्हन मेजरमेंट्स जे पण दिलेले असतील किंवा जे पण माप असतील ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे नेमकं काय, तर SI फॉर्म मध्ये आहेत का. कारण की उत्तर आपल्याला SI फॉर्म मध्ये म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल फॉर्म मध्ये काढायचं आहे किंवा MKS आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये काढायचं असेल तर ही युनिट सुद्धा MKS फॉर्म मध्येच असले पाहिजे. लाईक मास तुमचं ऑलवेज केजी मध्येच असलं पाहिजे. डिस्टन्स जसं इथं त्यांच्या दोघातलं डिस्टन्स जे आहे ते नेहमी मीटर मध्ये असलं पाहिजे. इन केस ते जर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा. ते जर कदा किलोमीटर मध्ये दिलं असेल तरी तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ग्रॅम मध्ये वजन असेल, वजन म्हणतो मी, मास जर कदा ग्रॅम मध्ये असेल तर ते किलोग्रॅम मध्ये करा. ते जर कदा टन्स क्विंटल्स मध्ये जरी दिलेलं असलं तरी पण तुम्हाला ते कशात कन्वर्ट करावं लागेल, किलोग्रॅम मध्ये, बिकॉज इट इज अ स्टँडर्ड प्रोटोकॉल. त्याच्यानुसार मग तुमचे जे फायनल आन्सर्स असतात त्यांचे युनिट सुद्धा निर्भर करतात किंवा त्यांचे युनिट सुद्धा जे असतात ते ॲप्रोप्रिएट येतात. सो F इज इक्वल्स टू G ची व्हॅल्यू किती आहे, 6.67 इंटू 10⁻11 इंटू M1 ची व्हॅल्यू 75 इंटू M2 मीन्स मास ऑफ विराट and r square. R is what? 1 का square. 1 square is always what? 1. So anything divided by 1 is that thing. जी पण गोष्ट आपण 1 ने डिवाइड करू उत्तर तीच संख्या असणार असतं. सो 6.67 इंटू 75 इंटू 80 याचं आन्सर 40,020 एवढं येतं. इंटू
10⁻11 इंटू 10⁻11 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर. तो नाही पण लिहिला तरी चालणार आहे. सो आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला अशी एखादी संख्या असते, मग ही संख्या इथपर्यंत आन्सर आलं आणि इथं पुढे फोर्स आहे म्हणून न्यूटन लिहिलं आणि इथं उत्तर थांबवलं, स्टील इट डू, असं सुद्धा उत्तर चालेल. परंतु फिजिक्समध्ये एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणण्यापेक्षा एक ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नावाचं चॅप्टर आहे आपलं. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक कन्सेप्ट आहे 11-12ला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादी संख्या किंवा जे पण उत्तर असेल ते 10⁻ फॉर्म मध्ये असेल तर त्याचा जो सिग्निफिकंट नंबर आहे तो 0.5 ते 5 याच्या दरम्यान यायला पाहिजे. पण या इथेमध्ये ऍटलिस्ट आपण काय करूयात, 1 दशांश स्थळापर्यंत म्हणजे 1 फ्रॅक्शनल पॉईंट पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, ते उत्तर घेऊन यावं लागणार आहे. सो जर 40,020 च्या ऐवजी मला 4.0020 असं लिहायचं असेल, म्हणजे हे उत्तर व्हॅलिड असणार आहे. इंटू 10⁻ काही असू द्या, परंतु 1 दशांश स्थळापर्यंत मला उत्तर घेऊन यायचं आहे. सो मी किती घरं, आता इथं बाय डिफॉल्ट एकही पॉइंट नसेल, बाय डिफॉल्ट जर का एकही पॉइंट नसेल तर मी काय करतो, सगळ्यात छोटी पॉइंट ठेवत असतो. मग हा पॉइंट मी किती घरं सरकवलेला आहे, 4 हाऊसेस मी सरकवलेला आहे. मी 4 हाऊसेस लेफ्टला सरकवलेले आहेत आणि हे तयार केलेलं आहे. काय तयार केलेलं आहे, 4.0020. आता ही संख्या आणि ही संख्या सेम करायची आहे. ही संख्या आणि ही संख्या, ह्या दोन्ही संख्या जर का मला सेम करायच्या असतील तर मी याला कसं लिहिणार, तर थोडक्यात आपण पाहून घेऊयात. जर या 4.0020 याला मी 40020 अपॉन 1 2 3 4 म्हणजे 10⁻4 केलं तर याला मल्टिप्लाय देखील मला 10⁻4 नेच करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ 10⁻4 ने मी डिवाइड केलं आणि 10⁻4 ने मी मल्टिप्लाय केलं. तर या 10⁻4 ने डिवाइड केल्यानंतर मला उत्तर मिळतंय 4.0020 आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी मला मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल, 10⁻4 करावं लागेल. सो सिमिलरली या ठिकाणी मी जर का पॉईंट टाकतोय तर याला मल्टिप्लाय बाय 10⁻4 मला करावीच लागेल. मल्टिप्लाय बाय 10⁻11. सो आन्सर विल बी 4.002. नंतरचा 0 लिहा काय नाही लिहा काय काही फरक पडत नाही, कारण की दशांश स्थळानंतरची ही गोष्ट आहे. इंटू 10⁻, बेस सारखे 10⁻11 आणि 10⁻4 आहे, तर यांची बेरीज होईल -11 + 4 -7. सो दिस इज द फायनल आन्सर. या पद्धतीने व्हॉट विल बी द फोर्स ऍक्टिंग बिटवीन द महेंद्र अँड विराट, इट विल बी 4.002 इंटू 10⁻7. 10⁻7 म्हणजे याचा अर्थ हे पॉइंट अजून इकडे सरकतील आणि 0.00004 या पद्धतीने 6 0 आणि 4 0.1 2 3 4 5 6 आणि त्यानंतर हा 4 म्हणजे हा एवढा न्यूटनचा फोर्स त्या दोघांमध्ये असणार आहे. आता बट ऑब्वियस आहे त्यांच्यातला हा फोर्स अतिशय निग्लिजिबल असतो, ठीक आहे, बट स्टील इट इज अ काइंड ऑफ अ फोर्स. बरं, ते एकमेकांकडे मूव्ह होत आहेत का? येस, दे विल मूव्ह, बट दे कॅनॉट. वाय कॅनॉट? बिकॉज अकॉर्डिंग टू इच अदर किंवा त्या दोघांमध्ये असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त ग्रॅव्हिटी कोणाची काम करते, तर पृथ्वीची काम करते. राईट. सो लागेच त्यांनी पुढच्या एक्झाम्पल मध्ये विचारलेलं आहे की जर हा फोर्स आपण कॉन्स्टंट ठेवला, की लेट अस अज्युम की एवढा फोर्स त्या महेंद्र आणि विराट मध्ये काम करतोय, तर मग हा फोर्स कॉन्स्टंट ठेवून in the above example, assuming that the bench on which Mahendra is sitting is a frictionless, म्हणजे आपण असं गृहीत धरलं की ते ज्या बेंचवर बसलेले होते त्या बेंचवरती सपोज हा महेंद्र आहे आणि हा विराट आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स 1 मीटर आहे. लेट अस अज्युम की हा जो बेंच होता हा बेंच फ्रिक्शनलेस असता, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं फ्रिक्शन तिथं काम करत नसतं. स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी, समजा महेंद्रने 0 वेलॉसिटीने स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी
What will be Mahindra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? मग इनिशियली त्याची वेलॉसिटी 0 असणार आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्टार्ट झाल्यानंतर तो तिकडे मूव्ह करायला सुरुवात करेल का? कारण की त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काम करत आहे. मग ह्या विराटकडे तो मूव्ह करत असताना 0 वेलॉसिटीने स्टार्ट करून 1 सेकंदानंतर त्याचा स्पीड किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आणि ही जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे का हे पण त्यांनी विचारलेलं आहे. सो आता इथे एक लक्षात घेण्याचा मुद्दा कोणता, तर आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द महेंद्र अँड विराट मिळून गेलेलं आहे. याचाच वापर करून आपण ते एक्झाम्पल सोडवूया. बघा गिव्हन डेटा इथं काय, गिव्हन डेटा फोर्स आपल्याला, आपण जस्ट पहिला एक्झाम्पल मध्ये फोर्स काढला, तो फोर्स आपल्याला सांगितलेला की तो फोर्स आहेच which is 4.002 into 10⁻⁻7 newtons. Then what is Mahindra's initial velocity? Mahindra's initial velocity is given, which is u is equals to 0 meter per second. Now Mahindra's mass is also known to us, which is m is equals to 75 kg. Then फायनल वेलोसिटी आपल्याला त्यांनी काढायला लावली. फायनल वेलोसिटी किती सेकंदानंतरची? 1 सेकंदानंतरची. इट मीन्स टाइम इज ऑल्सो गिवन. टाइम t इज इक्वल्स टू 1 seconds. नाउ वी हैव टू फाइंड फायनल वेलोसिटी विच इज गिवन बाय स्मॉल v. सो विच फॉर्म्युला मस्ट बी यूज और फॉर्म्युलीज, किती फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी वापरावे लागतील? तर बेसिक फॉर्म्युला एक वापरावा लागेल न्यूटनचा लॉ ऑफ इक्वेशन, लॉ ऑफ मोशन जे होते त्याच्यावरनं v इज इक्वल्स टू u प्लस at हा एक फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे F इज इक्वल्स टू ma हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. वाय? कारण की फायनल वेलोसिटी फाइंड आउट करताना इनिशियल वेलोसिटी आपल्याला माहिती आहे, u टायमिंग आपल्याला माहिती आहे, मात्र ऍक्सेलरेशन माहित नाही. दॅट ऍक्सेलरेशन वी विल कॅल्क्युलेट फ्रॉम धिस सेकंड फॉर्म्युला F इज इक्वल्स टू ma. नाउ हियर F is known to us, mass is known to us. From that, we can find acceleration. Therefore, acceleration is equals to F. हा इकडे मल्टिप्लिकेशन ला A ला, तो इकडे येताना डिव्हिजन ला चालला जाईल. So, therefore, A is equals to फोर्स किती होता? 4.002 into 10⁻⁻7 divided by मास किती आहे? 75 kg. सगळे युनिट्स स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे त्या व्हॅल्यूज आपण ऍज इट इज पुटअप करून घेतल्या. तर बघा 4.002 डिवायडेड बाय 75 याचा आन्सर काय येतं? तर हे सिंपल डिव्हिजन आहे. याचं डिव्हिजन तुम्ही जर का पाहिलं तर 0.0533 आणि पुढे ती संख्या चालत राहते. मग आता पुढे संख्या चालत राहत असेल आणि तो नंबर जर का 5 पेक्षा मोठा असेल तर शेवटच्या डिजिटला आपण एकाने वाढवून घेतो. सो 0.0534 इंटू हा 10⁻⁻7 जो होता हा ऍज इट इज असणार आहे. मात्र मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने आन्सर्स लिहित नसतात. 1 दशांश स्थळापर्यंत आपल्याला व्हॅल्यू घेऊन यायची असते. सो आपण या पॉइंटला कुठपर्यंत सरकवणार? तर 5.34 पर्यंत आपण त्या संख्येला घेऊन येणार. आता 5.34 असं येण्यासाठी आपण हे दशांश स्थळ हा जो फ्रॅक्शनल पॉइंट आहे हा किती घरं उजवीकडे सरकवला? 2 घरं सरकवला. सो 5.34 इकडे मी आणलं. मात्र मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर कदा तुम्ही दशांश स्थळ हे लेफ्ट हँड साइडला वळवत असाल देन यू विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ द 10⁻+ पॉवर. 10 ची पॉवर प्लस करायची. जेवढे घरं तुम्ही डावीकडे सरकताय तेवढं तुम्ही 10 ची पॉवर काय करून घेणार? फक्त प्लस करून घेणार. आणि जेवढे घरं तुम्ही उजवीकडे सरकणार, ही सिंपल ट्रिक आहे बरं का, जेवढे घरं तुम्ही उजवीकडे सरकणार तेवढी तुम्ही 10 ची पॉवर काय करणार? मायनस करणार. सो या केसमध्ये आपण किती घरं सरकतोय उजवीकडे? 2 घरं सरकतोय. 1 2. सो 10⁻² आपण काय करणार? मायनस पॉवर करणार. किती? 2 इंटू हाई 10⁻² ची मायनस पॉवर 7 होतीच ऑलरेडी. सो फायनल आन्सर विल बी 5.34 इंटू बेस सारखा घातांकांची काय होईल? ऍडिशन होईल. -2 -7 किती झाले?
9. So 10 raised to minus 9. Since it is acceleration, the units must be meter per second square. आता आपल्याला ऍक्सलरेशन मिळून गेलेलं आहे. हे ऍक्सलरेशन आपण न्यूटनच्या मोशनच्या फॉर्म्युलामध्ये कायनेमॅटिक इक्वेशन जे असतात त्याच्यामध्ये आपण ते पुटअप करू. सो वी विल गेट द फायनल वेलोसिटी आफ्टर हाऊ मच टाइम 1 सेकंड. सो v इज इक्वल्स टू u प्लस 80. u ची व्हॅल्यू किती होती 0 प्लस ऍक्सलरेशन किती निघाला 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9. 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9. हा t सुद्धा मल्टिप्लिकेशनलाच आहे त्यामुळे मल्टिप्लाय आपण काय करणार फक्त 1. सो अल्टिमेटली 0 प्लस एनिथिंग इज दॅट थिंग अँड एनिथिंग इंटू 1 इज ऑल्सो दॅट थिंग. सो फायनल आन्सर आपलं 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9 इंटू 1 काय होणार आहे 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9. Since it is velocity, so it is meter per second. So Mahendra will get the velocity 5.34 into 10 raised to minus 9 meter per second in 1 second. एका सेकंदानंतर त्याला हा वेग प्राप्त झालेला असणार आहे. मग त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की assuming the acceleration in example 2 म्हणजे हे एक्झाम्पल ह्या एक्झाम्पल मध्ये हे जे ऍक्सलरेशन मिळालेले म्हणजे आपल्याला 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. assuming that this acceleration is constant, how long will Mahendra take to move 1 centimeter towards Virat? म्हणजे याच स्पीडने जर का हेच ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असलं तर 1 सेंटीमीटर, ऍक्च्युअली विराट आणि महेंद्र किती अंतरावर बसलेले आहेत 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. मग त्या महेंद्रला विराट पर्यंत 1 सेंटीमीटर पुढे सरकायला किती वेळ लागेल. ऍक्च्युअली ही जी वेलॉसिटी 10 रेज टू ची पॉवर मायनस 9 आहे. विचार करा 0.0000 कितीपर्यंत 8 झिरोज लागतील त्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर येईल. एवढा निग्लिजिबल एवढा कमी त्यांच्यामध्ये काय असणार आहे स्पीड असणार आहे. तर मग एका सेंटीमीटरला 1 सेंटीमीटर म्हणजे एका मीटर मधला 1 सेंटीमीटर पार्ट मूव्ह करायला त्याला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. सो यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये हा पॉइंट दिलेला आहे. आपण ते पण एक्झाम्पल सोडून घेऊ. सो गिव्हन डेटामध्ये आपल्याला काही गोष्टी माहितीच आहेत जसं की यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली यू इज इक्वल्स टू 0 मीटर पर सेकंड. ऍक्सलरेशन त्यांनी सांगितलेलं की ऍक्सलरेशन कॉन्स्टंट ठेवा म्हणजे याचा अर्थ आपण जस्ट जे ऍक्सलरेशन काढलं ते ऍक्सलरेशन आपल्याला इथे घ्यावं लागेल 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टायमिंग फाइंड आउट करायचा आहे. परंतु तो डिस्टन्स किती कव्हर करतोय तर 1 सेंटीमीटर. सो डिस्टन्स कव्हर्ड इज डिस्टन्स दॅट इज डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय विच लेटर एस विच इज 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बघा इथे जरा लगेच आपण एक काम करून घेऊयात. 1 सेंटीमीटर इज नथिंग बट व्हॉट 1 सेंटीमीटर इज नथिंग बट 10 रेज टू पॉवर मायनस 2 मीटर्स. 1 सेंटीमीटर हा मीटरचा कितवा भाग असतो तर मल्टिप्लाय बाय 10 रेज टू मायनस 2 एवढा भाग असतो. किंवा तुम्ही असे लिहू शकतात 1/100 म्हणजेच काय 10 रेज टू 100 म्हणजेच काय 10 रेज टू 2 आणि वरती येताना तो काय येईल -2. सो 1 सेंटीमीटर इज नथिंग बट 1 इंटू 10 रेज टू -2 म्हणजेच काय फक्त -2. सो दीज थिंग्स आर गिवन. व्हॉट they told us to find out the time 1 सेंटीमीटर मूव्ह करायला त्याला किती वेळ लागेल ते फाइंड आउट करायचंय. फॉर्म्युला आता न्यूटनचे जे कायनेमॅटिक इक्वेशन होते यांच्यामध्ये 3 रिलेशन होते. एक डिस्प्लेसमेंट वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी टाइम. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट दिलेली आहे वेलोसिटी दिलेली आहे टाइम काढायचं आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम हे रिलेशन आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतं ऑब्व्हियसली एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने आपल्याला ते डिस्प्लेसमेंट मिळणार. नाव
What is the value of displacement? It is 10 raised to minus 2. 10 raised to minus 2. U ची व्हॅल्यू किती? इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 मल्टिप्लाय बाय टी इज जे असेल ते टी तर काढायचं आपल्याला हाफ ॲज इट इज मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन किती 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9 मल्टिप्लाय बाय टी चा स्क्वेअर करायचा आहे. सो टी चा स्क्वेअर. सो 0 इंटू टी इज वॉट? 0 इंटू टी इज 0. मग जे राहतं काय? फक्त हा रिमेनिंग पोर्शन. सो 10 रेज टू मायनस 2 इज इक्वल्स टू हाफ इंटू 5.34 इंटू 10 रेज टू मायनस 9 इंटू टी स्क्वेअर. टी स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे म्हणजे ही जी संपूर्ण टर्म आहे ही आपण कुणीकडे घेऊन जाऊ? लेफ्ट हँड साइडला घेऊन जाऊ. देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 इकडे येताना न्यूमरेटरला चालला जाईल 5.34 हा डिनॉमिनेटरला चालला जाईल इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 9 ही सुद्धा डिनॉमिनेटरला चालली जाईल. पुढे सॉल्व्ह करा. 10 ची पॉवर आपण ऍज इट इज ठेवू 2 अपॉन 5.34 इंटू ही 10 ची पॉवर मायनस 2 हा 10 ची पॉवर मायनस 9 जो आहे तो वर येताना काय होईल? 10 ची पॉवर मायनस ची प्लस होऊन जाईल प्लस 9. सो 2 अपॉन 5.34 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 अँड 10 टू द पॉवर 9 काय होतंय? 9 मधनं 2 गेले किती उरले? 10 टू द पॉवर 7. सो 2 अपॉन 5.34 इकडं टी स्क्वेअर अजूनही जसाच्या तसाच आहे. सो 2 अपॉन 5.34 इंटू 10 टू द पॉवर 7 इथपर्यंत आपल्याला इक्वल्स टू 0.3745. बघा हा 2 डिवाइडेड बाय 5.34 जो आहे याचं जे आन्सर आहे ते 0.3745 येतं. कसं काय येतं? सिंपल डिव्हिजन आहे. डिव्हिजन आता जास्त मी काही एक्सप्लेन करत असेल नाही तर व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. सो 2 अपॉन 5.345 याचा आन्सर 0.3745. हा 10 रेज टू 7 जो होता हा 10 रेज टू 7 हा आपण ऍज इट इज घेतला. मग हा टी स्क्वेअर आहे आपल्याला काढायचा आहे फक्त टी. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड व्हॉट विल वी गेट? टी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 0.3745 इंटू 10 रेज टू 7 इंटू 10 रेज टू पॉवर 7 ती सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये येऊन जाणार आहे. मग आता 10 रेज टू ची पॉवर 7 स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना म्हणजे जेवढे झिरोज असतील 1 वरती त्याच्या निम्मे झिरोज स्क्वेअर रूटच्या बाहेर येत असताना होतात हे आपल्याला माहिती आहे. मग आपण एक काम करूयात. हा 10 रेज टू पॉवर 7 जो आहे त्याची पॉवर 10 रेज टू पॉवर 6 करू आणि एक जो 10 असणार आहे तो या शेजारच्या संख्येला मल्टिप्लाय करून टाकू. देन व्हॉट विल वी गेट? वी विल गेट अंडर रूट ऑफ याला जर कदा 10 ने मल्टिप्लाय केलं द आन्सर विल बी 3.745 इंटू आता हा काय झाला 10 रेज टू पॉवर 6. 10 रेज टू ची पॉवर 6 ही ज्या वेळेस स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल ती काय होऊन जाईल 10 रेज टू ची पॉवर 3 म्हणजेच काय 1000 आणि 3.745 याचा जर का तुम्ही स्क्वेअर रूट काढला देन यू विल गेट 1.935. स्क्वेअर रूट कसा काढायचा त्याच्या टेक्निक्स कशा असतात तेही मी आता काही याच्यात जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. बट पॉवर्स कशा मॅनेज केल्या आहेत आपण इथं तेवढं आपण इथं व्यवस्थित पाहतोय. सो 1.935 इंटू 10 टू द पॉवर 3 याचा अर्थ काय होतो 1935. कारण की 1.935 म्हणजेच काय 1935 डिवाइड बाय 1000 होता. हा 1000 आणि तो 1000 कॅन्सल होऊन जातील आणि राहतं काय 1935. नाउ सिन्स इट इज टाइम द आन्सर इज इन अ सेकंड. टाइम किती आला 1935 सेकंड्स. याला तुम्ही जर कदा डिवाइडेड बाय 60 केलं देन वी विल गेट इन अ मिनिट्स. सो दिस टाइम इज 32 minutes 32.25 मिनिट्स येतात ऍक्च्युली 32.25 मिनिट्स म्हणजेच 32 मिनिट्स अँड 15 सेकंड्स 32 मिनिट्स अँड 15 सेकंड्स. सो ह्या पद्धतीने यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलेलं होतं.
आता पाहूयात व्हॉट आर द हाय टाइड्स अँड लो टाइड्स. बघा, हाय टाइड आणि लो टाइड मध्ये काय दिलेले आहे ते आपण अगोदर पटकन वाचून घेऊयात. You must be knowing about the high tide and low tide that occurs regularly in the sea. The level of seawater at any given location along seashore increases and decreases twice a day at regular intervals. High and low tides occur at different times at different places. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon gets pulled towards the moon and the level of water there goes up, causing high tide at that place. At two places on the earth, at 90 degree from the place of high tide, the level of water is minimum and a low tide occurs there as shown in the figure 1.6. म्हणजेच या पॅराग्राफचा अर्थ काय होतो, तर दिवसातनं 2 वेळेला ठराविक कालावधी किंवा ठराविक काळाच्या अंतराने हाय टाईड आणि लो टाईड येत असतात. म्हणजे पृथ्वीवरती सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती पाणी कुठं आहे, इट इज ऑब्व्हियसली इन द ओशन. म्हणजे महासागर किंवा समुद्र जे असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे. पाणी कसं आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, मग लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे ते मुव्हेबल आहे, ते मूव्ह होतं, त्याच्यामध्ये मोटिलिटी असते. म्हणजे याचा अर्थ बाहेर कोणतंही जर कदा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असेल तर त्याच्यावर लवकर ते काम करेल, म्हणजे त्याची मुवमेंट ही लवकर जाणवेल. मग कोणता फोर्स काम करतो, तर 2 बल असतात. एक म्हणजे सन कडनं लागणारा ग्रॅव्हिटी. आता सन हा ट्रिमेंडस दूर अंतरावरती, त्यामुळे त्याच्याकडचं त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती ओव्हरऑल पृथ्वीवरती काम करते. परंतु हे जे मोबाईल असलेलं किंवा लिक्विड असलेलं हे जे पाणी आहे याच्यावर तेवढासा फरक पडत नाही, मात्र फरक हा पडत असतो. त्या कम्पॅरिझन मध्ये सूर्यापेक्षा चंद्र हा बऱ्यापैकी क्लोजर आहे. म्हणजे साधारणतः 1.4 लाख किलोमीटर तो दूर आहे. त्याची ग्रॅव्हिटी ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मग एक्झॅक्टली चंद्राच्या समोरचा जो पोर्शन असणार आहे, मूनच्या समोरचा जो पोर्शन असणार आहे समुद्राचा, त्या ठिकाणी हाय टाईड आलेली असते. आता त्या ठिकाणी जर कदा हाय टाईड आलेली असेल, सपोज ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर सपोज हा चंद्र आहे, या चंद्राचं ग्रॅव्हिटी जर कदा स्ट्रेट अवे याच्यावर काम करत असेल तर हा पोर्शन, या पोर्शनचा जो समुद्र आहे हा बऱ्यापैकी उफाळलेला असतो. मग आता इथलं पाणी जर कदा वर खेचलं गेलंय तर ऑब्व्हियसली याच्यापासून 90 डिग्री अंतरावरती, 90 डिग्री बोथ साईड, म्हणजे नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला दोन्ही साईडला काय होणार आहे, या पोर्शनला लो टाईड आलेली असते. आणि एक्झॅक्टली याच्या मागची साईड जी असणार आहे या साईडला सुद्धा हाय टाईडच आलेली असणार आहे. कारण की या पोर्शनसाठी इकडं दूर अंतरावरती सूर्य पण काम करतोच आहे ना. आता काही ठिकाणी कोणी सांगतं किंवा हा एका ठराविक अँगलने तिकडे टिल्ट झालेला असतो. ठराविक अँगलने टिल्ट झालेला असता तर टिल्ट झालं तर पाणी काय सांडणार आहे का तिकडनं, पाणी सांडत वगैरे नसतं. इकडच्या अपोजिट साईडला कोण असणार आहे, सूर्य असणार आहे, त्यांची ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी काम करत असते. म्हणजे हे दोन्ही साईड जे आहेत, चंद्राच्या समोरची आणि पृथ्वीची त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडची, त्या ठिकाणी हाय टाईड आलेली असणार आहे. आणि हा जो पोर्शन आहे या पोर्शनला लो टाईड, म्हणजे पाण्याची पातळी कशी झालेली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. हा सर्वसाधारण हाय टाईड आणि लो टाईड याचा मुख्य मुद्दा येतो. याच्यानंतरचा मुद्दा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूयात.